नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातमी. मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते, आणि त्याच्यात काही बिघाड आहे. आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत. तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय, नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती. तिकडच्याही लोकांशी मी बोलले, सभा रद्द करणं शक्य नव्हतं, लोक वाट बघायला तयार आहेत. आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे. त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. तर मी चालले आता सभेला. लेट झालाय 2 तास, पण ठीक आहे, लोक वाट बघायला तयार आहेत. काल तुम्ही वक्तव्य केलं की हेलिकॉप्टरने फिरते आणि आईने देव पाण्यात ठेवलेले आहे. नाही, म्हणजे लिटरली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का, कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे. असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, काही विमान वापरू नका, काही हेलिकॉप्टर वापरू नका. पण आता त्याला पर्याय नाहीये. शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे, तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल, तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही. आणि काम तर चालतच राहणार. चरेवेती आम्हाला काम करत राहावं लागणार. दौरा उशिरा का होईना सुरू राहणार. हो, दौरा रद्द नाही होणार. काही झालं तरी दौरा कदाचित शेवटच्या 2 सभा रद्द होतील, कारण अंतर खूप आहे, मी पोहोचू नाही शकणार बाय कार देखील. अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस हेलिकॉप्टर असेल किंवा विमान असेल, लँड करत असताना काळजी वाटते, भीती वाटते, किंवा काही मनात काय असतं? आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले. खरं सांगू का, जेव्हापासून अजितदादांचा अपघात झालाय, निधन झालंय, तेव्हापासून मी क्षणोक्षणी हाच विचार करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल, त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल. माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते. फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत, लहानापासून मोठ्यापर्यंत. आणि मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांच्या घरी हे चित्र असेल. अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना. तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भय सगळ्यांना की अरे बापरे काय बिघडलं, म्हणजे माहीतच नाही. ते माहीत झालंय की असंही होऊ शकतं. तर वाटणं साहजिक आहे, पण आता त्याला पर्याय नाही आहे. प्रत्येकाला आपलं काम आणि कर्तव्य करावं लागतं. लाडक्या मला याचं काय उत्तर द्यावं खरंच कळत नाही. म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू इवन एक्सप्रेस तेवढ्या